पण बाई तुमच्यापेक्षा पण हुशार आहात का, सगळा समजता, काय सांगूची गरज नाही. फक्त एवढाच की ते का बोलक येत नाही आणि थोडं ऐकू. तर मंडळीनं अशा प्रकारे थोडी मजाक मस्ती झाल्यानंतर आम्ही परत लागलो आमची कणसा येचुका. तर हे बघा सगळी अशी कणसाची झाडं होती ना, रोपा सगळी आडवी झाली आहेत, कारण पावसात जास्त उंच वाढली होती आणि त्याच्यामुळे ती वजन पेलावलं नाही पिकल्यावरती, मग ती आडवी झाली. त्याच्यामुळे आमका जरा काढताना त्रास झालो, कारण खाली खाली गेलेली होती कणसा, तशीच आम्ही येचत होतो. ते बघा पप्पा मम्मी आते मोना आणि मी अशी सगळी मंडळी मस्त बसून येचत होतो कणसा. तर मंडळींना तुम्ही नाचण्याची भाकरी खाताच की नाही? नाचणी जास्त करून कोकणात पिकता, पण जास्त डोंगराळ भागात पिकता, कारण याचा वापर मातीची धूप कमी करण्यासाठी केला जाता. आणि नाचणीची भाकरी, नाचणीचा आंबील, नाचणीचे पापड, नाचणीचा हलवा किंवा नाचणीचं थालीपीठ, असं सगळ्या पद्धतीने आपण नाचणीचे पदार्थ वेगवेगळ्या स्वरूपात. कॅल्शियमचा चांगला सोर्स असल्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात, वजन कमी करण्यास मदत होते, लोह जास्त असल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. शिवाय तर मंडळीनं तुम काय खरं खरं सांगू काय, बाकीच्यांचं माका काय माहित नाही हो, पण मी माका स्वतःक ना लय भाग्यवान समजते, कारण मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्म केलंय. त्याच्यामुळे माका शेतात जाऊक मिळता, शेती काय हाता समजता, अनुभवक मिळता, आणि मुख्य म्हणजे शेतातला नैसर्गिकरित्या रुजलेला सगळा अन्नधान्य माका रोज खाऊक मिळता. तर आपण फुकटात कोणाकडे मागू नको, कोणाकडे पैसे देऊक नको. तर हा सगळ्यांच्या नशिबात या नसतात. मंडळीनो हे बघा मी पण लागले पटापटा नाचणी येचू का. तर तुमच्या भागात नाचणी का काय म्हणतात तर मग कमेंट करून सांगा. आणि माझ्या हातात तुम्ही एक कोयती बघितला असाल, बारकी कोयती म्हणजे सिकल किंवा विळा म्हणतो आपण त्याला मराठीत. तर ती हा स्पेशल नाचणी कापूसाठी बनवलेली. तर तिनं कापूक बरा पडता, हा छोटी असल्यामुळे हातात पण तुम्ही कॅरी करू शकतात आणि पॉकेटमध्ये पण ठेवू शकतात, आणि पटापटा कापता नाचणीची कणसा धारदार असल्यामुळे. ही नाचणं काढूची कोयती आहे, छोटीशी जाऊ का एवढीशी, आणि ही जास्त करून नाचणं काढूक वापरतात. आणि नाचण्या का फिंगर मिलेट म्हणतात, आणि ते का सुपर फूड म्हणून म्हटला जातं, ओळखला जाता, कारण त्याच्यात लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि बहुतेक आजारांवरती नाचणं खूप उपयोग असता. तर त्याच्यात जास्त करून डायबिटीस पेशंट का चांगलं असतं. तर मंडळीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमका याक तर शिकून गावला असत की नाचणीचा उपयोग किती आहे. तर फरक इतकोच आहे की माका नाचणी माझ्या शेतात फुकटात मिळता आणि ती तुमका विकत घेऊक लागता. तर मंडळीनं विकत जरी घेऊक लागली असली ना तरी तुम्ही ती घेवा आणि रोजच्या आहारात नक्की नाचणीचा वापर करा, तर त्याच्यामुळे तुम्ही सुदृढ राहशाल. आणि अजून एक सांगायचं होता की आमच्याकडे ना नाचणीचे 2 प्रकार आहेत. ह्यो दिसता ना, ह्यो हा पसरो नाचणं, आणि अजून एक हा मुठीवर नाचणं, जो कणीस आपल्या मुठीसारखा